मित्रमैत्रिणींनो, आपले वास्तुदीप ॲस्ट्रो वास्तू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव म्हणजे काय, 2025 वर्षामध्ये कधी आहे आणि हा उत्सव कसा साजरा केला जातो। संत मध्वमुनीश्वर म्हणतात, चंपाषष्ठीचा जे करीती कुळधर्म त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म। ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म, त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म। श्री मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव म्हणजे काय, कधी सुरू होणार आहे। श्री मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव अर्थात चंपाषष्ठी उत्सव दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होत आहे। अश्विन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुलस्वामिनी देवीचे नवरात्र असते, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलस्वामी खंडोबाचे षडरात्र असते। बोलीभाषेमध्ये याला श्री खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात। या उत्सवाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये पार्श्वभूमी सांगितली आहे, ती थोडक्यात अशी, उन्मत्त झालेल्या मणिसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले। त्यावेळी सप्तऋषींनी मार्तंड भैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठान स्थापन केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्या समयी स्थापित केलेल्या प्रतिष्ठानावर विजयमाला चढू लागल्या। 6 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये 6व्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठान विसर्जित करण्यात आले। याच प्रतिष्ठानचा विधी आपण षडरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा करीत असतो। श्री क्षेत्र जेजुरीमध्ये षडरात्रोत्सव कालावधीत कोणत्या प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात। श्री क्षेत्र जेजुरीमध्ये षडरात्रोत्सव कालावधीत विविध प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात। यामध्ये पंचामृत अभिषेक, भंडार पूजा, दही भात पूजा, वस्त्रालंकार पूजा, पुष्पपूजा, तैलस्नान किंवा तेलवण, जागरण, गोंधळ, लंगर, नैवेद्य, अन्नदान इत्यादी गोष्टींचा समावेश होतो। दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी श्री मार्तंड भैरव अवतार झाला, त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत। मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, यामध्ये एक वेळ आहार, गोड आहार किंवा तिखट आहार किंवा फलाहार करावा, आचरण शुद्ध ठेवावे, घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते विधी केले जातील। आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे। सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी म्हणजे प्रक्षालन करून पंचामृताने अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलितोपचारे पूजा करावी। देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे। नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून 6 दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा। तामणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे। कलशाची विधिवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले, पानांची माळ बांधावी। अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर 5 अथवा 7 पानांची माळ टांगती अडकवावी। मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया 22 नोव्हेंबर 2025 ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी 24 नोव्हेंबर 2025 कालावधीत कोणते विधी केले जातील। रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी, देवाला गोड नैवेद्य दाखवावा, फुलांची माळ तयार करून घटावर लावावी। शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी। उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे। मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते विधी केले जातील। श्री क्षेत्र जेजुरीमध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्री खंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात। या दिवशी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि 2 मुटके तयार करावेत, त्यासोबत पुरणाचे 5 दिवे तयार करून घ्यावेत। सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते विधी केले जातील। चंपाषष्ठी श्री खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव,
श्री मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सवाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टाळले। विजयोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली, म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपा षष्ठी असे नाव मिळाले। देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलितोपचारे पूजा करावी। चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत। घटावर फुलांची माळ लावावी। दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळावी। पूर्णा वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा। घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा। घटोत्थापन करून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळी भंडार करावा। उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे।